तयार आहे. पोहे चला आ. मस्त झाले. हो ना. अजून एक घास. अरे वा, व्हेरी गुड गर्ल. बस बस. मी निघते आता. अगं निघतेस काय? डबा करून ठेवलाय ना तुझ्यासाठी. लाल माठाची भाजी आणि काकडीची कोशिंबीर आवडते ना, आणते पटकन. आई मला हे सगळं खूप आवडतं. मग पण मी आज शाळेत नाही जाणार आहे, त्यामुळे डबा आणायचा प्रश्नच येत नाही ना. आणि दुपारपर्यंत मी आईकडेच असणार आहे, त्यामुळे तिच्याकडेच काहीतरी खाईन ना. हा, तू आईकडे जातेस ना, हरकत नाही. पण तू अशी अचानक कशी काय जातेस आईकडे? सुमंतांची तब्येत ठीक आहे ना? ती एकदम व्यवस्थित आहे. माझं वेगळं काम आहे जरा. जा जा. आणि सुमनताईंना सांग मी विचारलंय त्यांना म्हणून. खूप दिवसात त्यांच्याशी धड बोलताही आलं नाही मला, संधीच मिळाली नाही. आणि त्या जेव्हा केव्हा इथे येतात तेव्हा आपल्याकडे काही ना काहीतरी घडतंच. पण त्यांना सांग मी वेळ काढून येणार आहे त्यांच्याकडे, त्यांना भेटायला. आठवणीने सांगते. एक 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 शेवटचा शेवटचा शेवटचा. नमस्कार. कोण आपण? आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून आलो. देवांश जहागीरदार इथेच राहतात का? हो, हे त्यांचंच घर आहे. आम्ही तुमच्या घराची झडती घ्यायला आलो. तुमच्याकडे बेहिशोबी मालमत्ता लपून ठेवली आहे अशी टीप मिळाली आहे आम्हाला. काय? पण ही अशी टीप कोणी दिली तुम्हाला? सॉरी मॅडम, पण ते आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत. हे बघा, तुम्ही सुद्धा हे असं अचानक येऊन परमिशन न घेताना झडती नाही घेऊ शकत. प्लीज मॅडम, तुम्ही वाकड्यात शिरू नका. ही कायदेशीर बाब आहे. तुम्ही जर याच्यात अडथळा आणला तर तुम्हीही अडचणीत याल. हे बघा, तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली. तुम्ही म्हणताय तसं या घरात बेकायदेशीर असं काहीच नाहीये. हे बघा, ते तुम्हाला तपास झाल्यावर कळेलच. चला आपण आपलं काम सुरू करू. एक मिनिट थांबा फक्त. अहो अहो अहो, हे बघा ना, इन्कम टॅक्स ऑफिसर आहेत. त्यांना म्हणे आपल्या घराची झडती घ्यायची. का? काही ते काही कळत नाहीये. बाबा, यांचं असं म्हणणं आहे की आपल्या घरात बेहिशेबी मालमत्ता आहे. काहीतरी काय नाही ना. हे बघा साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. अगदी वेळेवरती इन्कम टॅक्स भरणारी माणसं आहोत आम्ही. हे बघा, तुम्हाला माहिती नसेल पण गेल्याच वर्षी सगळ्यात जास्त टॅक्स भरणारी कंपनी म्हणून आमच्या कंपनीचा सत्कार देखील झाला होता IT डिपार्टमेंटकडनं. पण सर, आमच्याकडे तर वेगळीच माहिती आहे. म्हणजे बरीच वर्ष तुम्ही टॅक्स भरलेला नाही अशी इन्फॉर्मेशन आहे आमच्याकडे.